ऑपरेशन टायगर बाबत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी येते। शिवसेनेच्या वेगळ्या गटासाठी लोकसभा अध्यक्षांचं पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा अध्यक्षांनाही पत्र दिल्याचं कळतंय। वेगळ्या गटाबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचं सूत्रांकडून समजतंय। पत्रावर 6 खासदारांच्या सह्या असल्याची देखील माहिती आहे। वेगळ्या गटाबाबत लोकसभा अध्यक्षांना हे पत्र देण्यात आल्याची माहिती आहे। आणि याचबद्दल झी24 तासचे संपादक कमलेश सुतारसर यांनी नेमकी काय माहिती दिली आहे, काय विश्लेषण केलंय ते आपण बघूयात। स्वतः संजय राऊत ही गोष्ट म्हणतात की खासदारांना 15 कोटी दिले जाणार, तेव्हा तुम्हाला आठवत असेल की 50 कोटींचे आरोप झाले होते। आता खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली का वगैरे अशा चर्चा होतात। पण अशाही बातम्या येतात की एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीला गेलेले आहेत, ओम बिर्लांना पत्र दिलं जाणार या खासदारांकडून वगैरे वगैरे। सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं की झी24 तासनं आज सकाळी याच्यातलं एक जे महत्वाचं नाव आहे, ज्या नावाची गेले 3 दिवस सारखी चर्चा होती आणि ज्यांनी ठाकरेंनी मातोश्रीवरती बोलवलेल्या बैठकीला पण दांडी मारली होती, ते ओमराजे निंबाळकर यांच्याशी आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी सकाळी बातचीत केली होती आणि त्यांनी कुठल्याही बाबीचा इन्कार केला नाही की तुम्ही पुढच्या मेळाव्याला कुठे असणार आहात किंवा तुम्ही जाणार आहात का, पक्ष सोडणार का। त्यांनी याबाबत कुठल्याही ठोस असं उत्तर दिलं नाही। त्यामुळे बऱ्याच गोष्टींना इथे या क्षणाला ओपन एंडेड अशा गोष्टी आपण असं म्हणू शकतो। हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे की ऊंट किस करवट बैठेगा, म्हणजे उंट कुठल्या दिशेला बसेल हे सांगता येत नाही तो बसत असताना। त्यामुळे या घडामोडी अशाच प्रकारच्या असं आपण म्हणू शकतो की नक्की कुठल्या दिशेला जाणार आहे, की जर हे खासदार वेगळा गट स्थापन करायच्या तयारीत किंवा शिंदेसोबत जाणार आहेत, त्या सगळ्या बाबी अजूनही त्याचा सस्पेन्स कायम आहे। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की पुढील काही दिवस जोपर्यंत स्वतः या खासदारांकडून या बाबींचा इन्कार केला जात किंवा स्वतः एकनाथ शिंदे याबाबत येऊन काही त्याचा इन्कार करत नाही किंवा काही प्रत्यक्ष घडामोड आपल्या डोळ्यासमोर येत नाही, तोपर्यंत असं काही घडलं सांगतात नाही। पण एक मात्र खरं आहे, राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने आपल्याला आज हालताना दिसू शकतात। जर त्यांना थांबवायचं असेल तर ठाकरे गट त्यांना थांबवायचा प्रयत्न करेल, जर त्यांना जायचं असेल तर आज रात्रीतनं बऱ्याच घडामोडी बघायला मिळू शकतात।